नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे KSC कट्टा या यूट्यूब चॅनलवरती. माझी आजी इथे खणाची चोळी शिवत आहे, तर आपण ते सर्व बघूयात की कशा पद्धतीने ती कट करते, कसं शिवते. तर मी एक आठवण म्हणून एक तिचा व्हिडिओ काढते आहे, तर आपण बघूयात. ही आहे माझी आजी. गेल्या 35 वर्षापासून ती शिवणकाम करते. खणाची चोळी, साधी ब्लाऊज, टकूचे असं सगळं काही शिवते. विशेष म्हणजे तिने कुठेही क्लास केलेला नाही. फक्त आपले वडील कसे शिवतात हे पाठीमागे उभा राहून ती बघायची आणि यामधूनच ती शिवणकाम करायला शिकली. इथे या व्हिडिओमध्ये आता ती चोळी कट करत आहे. तिला जास्त मोजमाप लिहून ठेवायची गरजच पडत नाही. सगळं डोक्यात. इतक्या वर्षाच्या सरावानंतर हात आपोआप योग्य जागी जातात. आता सुरू झाली खरी कला. एक जोड जुळवताना किती लक्ष लागतं हे बघा.
घरात आपली आजी अजूनही अशी खणाची शिवलेली चोळी घालतात, बरोबर ना? पूर्वी बायका ही अशा पद्धतीने शिवलेली खणाची चोळी घालत होत्या. आजकाल अशा पद्धतीने शिवलेली खणाची चोळी घालत नाहीत. आता फॅशन बदललेली आहे, रेडीमेड कपडे आले. ही बघा अशा पद्धतीने चोळी शिवली आहे. आजींनी ही चोळी 20 मिनिटांमध्ये शिवून पूर्ण केली. पोट आहे ही पाठपोट लाग म्हणते त्याला. बरं बरं. त्याला ठुशी आणि ह्याला ठुशी. ह्याला ठुशी. बरं आपण हे का लावतात म्हणजे ज्या जाड बायका आहेत त्यांच्यासाठी लावलं जाड जातं. बायकासाठी ते लावायचं. आणि ज्या जाड नाही त्यांच्यासाठी नाही लावलं. सगळ्यासाठी सगळ्यांसाठीच असतं. सगळ्यासाठीच असतं. लावलंच पाहिजे. काही कपड्याचं लावायचं आणि जर शिल्लक जास्त जर राहिलं तर चोळीचंच लावायचं ह्याला. चोळी लावायचं. मोठी का खण बारकं मोठा खण? नाही खण. हां हां. असं आहे. एक गोष्ट मी आजीकडून शिकले, काम छोटं मोठं नसतं. ज्या कामातून घर चालतं तेच काम सगळ्यात मोठं असतं आणि ते काम सातत्याने प्रामाणिकपणे करत राहायचं. हा व्हिडिओ एक आठवण म्हणून राहील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.